भिवंडीमध्ये आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हणजे एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे। अगदी 8व्या शतकामध्ये राजा भीमदेवाच्या काळातही या शहराचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। इतिहासाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात अगदी स्वातंत्र्य लढ्यातही या भिवंडीचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। पण दुर्दैवाने काळाच्या ओघामध्ये या भिवंडी शहराची जी परिस्थिती झाली, इथल्या विकासाचा जो बॅकलॉग तयार झाला, या सगळ्या गोष्टींना आज आपल्याला सामोरं जावं लागतंय। आणि या सगळ्या गोष्टी जर बदलायच्या असतील तर आता एक नवीन इतिहास घडवावा लागेल। आणि नवीन इतिहास काय, तर या भिवंडीमध्ये महायुतीचा महापौर आपल्याला बसवावा लागेल। पहिल्यांदा तर मी तुमचं कौतुक करतो, निवडणुकीच्या सुरुवातीलाच तुम्ही सिक्सर मारलाय। 6 नगरसेवक बिनविरोध भिवंडीकरांनी महायुतीचे निवडून दिलेले आहेत। आज खरं म्हणजे आपण बघितलं इतर पक्षांची अवस्था काय आहे। आता या ठिकाणी समाजवादी पार्टीचे जे आमदार आहेत ते म्हणतात मला तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी त्यांचे लोक काँग्रेसकडनं उभे केले आहे, व काँग्रेसचे लोक अजून 3ऱ्या पक्षातनं उभे झाले आहे, 3ऱ्या पक्षाचे 4थ्या पक्षातनं उभे झाले आहेत। या सगळ्यांनी खिचडी केली आहे। पण हे सगळे निवडणूक भिवंडीच्या विकासाकरता लढत नाही, यांच्याकरता भिवंडी एक असं ATM आहे की ज्यातनं रोज यांना पैसा कमवता येतो, म्हणून यांना भिवंडीची सत्ता हवी आहे। भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीला या भिवंडीमध्ये एक चांगलं परिवर्तन घडवायचं आहे, एक चांगलं शहर आपल्याला तयार करायचं आहे, ज्या शहरामध्ये ईज ऑफ लिव्हिंग असेल अशा पद्धतीचं शहर। कारण आपण विचार केला तर आमचं भिवंडी हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात मुंबईचं सगळं लॉजिस्टिक आहे, विणकर, हातमाग, यंत्रमाग, यामुळे एक मोठी इकोसिस्टीम या ठिकाणी आहे। पण या सगळ्या गोष्टींकरता सुविधा निर्माण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या भिवंडीमध्ये एकेकाळी 11 तलाव होते, आता जेमतेम नावाला 5 तलाव या ठिकाणी उरले आहेत। कारण खऱ्या अर्थानं अनेक वर्ष ज्यांनी भिवंडीवर राज्य केलं त्यांनी या भिवंडीच्या विकासाचा विचार कधीच केला नाही। आपण बघा, या ठिकाणी 2014 नंतर ज्यावेळी देशामध्ये मोदीजींचं सरकार आलं, राज्यामध्ये तुमच्या आशीर्वादानं महायुतीचं भाजपचं सरकार आलं, त्यानंतर या भिवंडीमध्ये केलेली आपण कामं आत्ताच कपिलजींनी आणि महेशनी सांगितली। आम्ही हा विचार केला नाही महानगरपालिका कोणाकडे आहे। मी सांगितलं भिवंडी सारख्या शहराच्या विकासाकरता आम्ही निधी कमी पडू देणार नाही। आणि या ठिकाणी याची नोंद घेतली पाहिजे की शेवटी काँग्रेसच्या हाती असलेल्या महानगरपालिकेला ठराव करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं अभिनंदन करावं लागलं। इतक्या मोठ्या प्रमाणात या भिवंडीला आपण त्या ठिकाणी पैसे दिले। एक प्रकारे आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी इतके वर्ष MMRDA अस्तित्वात होती, पण त्या MMRDAच्या माध्यमातून MMRच्या क्षेत्रामध्ये कुठलंही काम होत नव्हतं। आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की MMRDA ही केवळ बँक म्हणून तयार केलेली नाही, कर्ज द्याल वसुली करा याकरता तयार केलेली नाही। भिवंडी सारखी जी शहरं आहेत या शहरातलं इन्फ्रास्ट्रक्चर,
हे MMRDAच्या माध्यमातून तयार झालं पाहिजे. आपल्याला माहिती आहे मी भिवंडीमध्ये मेट्रोची घोषणा केली. आज ही जी मेट्रो 5 आहे ठाणे भिवंडी कल्याण, मोठ्या प्रमाणात त्याचं काम आपण पूर्णत्वाकडे नेतोय. आमचा प्रयत्न आहे याचा पहिला टप्पा हा 2027 मध्ये आम्हाला सुरू करायचा आहे आणि त्यानंतरच्या 2 वर्षामध्ये दुसरा टप्पा याचा सुरू करायचा आहे. भिवंडीमध्ये अनेक अडचणी या मेट्रो करता आल्या, पण मध्यंतरी त्याचीही बैठक घेऊन मी त्या अडचणी समाप्त केल्या. मी सांगितलं भिवंडीमध्ये मेट्रो ही अंडरग्राऊंड जाईल आणि वरचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही वेगळ्याने तयार करून देऊ. ही जी जुनी पुलं आहेत, अरुंद पुलं आहेत, अरुंद फ्लायओव्हर आहेत, आवश्यकता पडली ही फ्लायओव्हर तोडून त्या ठिकाणी मोठी 4 पदरी फ्लायओव्हर्स तयार करू आणि त्या माध्यमातून या भिवंडी शहराला एक प्रकारे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे आम्ही त्या ठिकाणी देऊ. आणि म्हणून मेट्रो 5 असेल, मेट्रो 12 असेल, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भिवंडीला त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कपिलजींनी सांगितलं, या ठिकाणी महेशनी देखील सांगितलं, रस्त्यांकरता, कॉन्क्रीट रोड करता, पुलांकरता, कनेक्टिव्हिटी करता जेवढा पैसा MMRDAच्या माध्यमातून आमच्या काळामध्ये आम्ही या भिवंडीला दिला, आपण इतिहास बघा, त्याच्या आधीच्या 25 वर्षात देखील त्याच्या अर्धे पैसे या भिवंडीला मिळाले नव्हते, कारण आम्हाला भिवंडीला एक चांगलं शहर म्हणून या ठिकाणी तयार करायचं आहे. आज आपण पाहतोय बडपेट ठाणे रोड 1000 कोटी रुपये आपण त्याला दिलेत, 80% काम पूर्ण झालंय. समृद्धी महामार्गाला जी कनेक्टिव्हिटी आहे ती कनेक्टिव्हिटी आपण त्या माध्यमातून करतो, जेणेकरून या रस्त्यावरची जी काही ट्रॅफिक आहे ही आपल्याला कशी त्या ठिकाणी कमी करता येईल हा आपला प्रयत्न आहे. आणि त्यासोबत एक चांगलं लॉजिस्टिक हब हे या ठिकाणी तयार करून ते योग्य पद्धतीनं, नियोजित पद्धतीनं या ठिकाणी बसवून अनेकांच्या हाताला काम मिळेल, लोकांना व्यवसाय करता येईल आणि त्यासोबत लॉजिस्टिकच्या योग्य सुविधा आणि कनेक्टिव्हिटी होईल, अशा पद्धतीनं या भिवंडीला लॉजिस्टिक हब म्हणून आपण तयार करतो. भिवंडी बायपासचं काम हे आपण याच वर्षी पूर्ण करणार आहोत. भिवंडी बनोर रस्ता आहे त्याला 1000 कोटी रुपये आपण दिले आहेत. कामळ पायगाव रस्त्याला 380 कोटी रुपये आपण दिले आहेत. 426 कोटी रुपये पाणी पुरवठा योजनेला आपण त्या ठिकाणी दिले. याचं जवळपास काम पूर्ण झालेलं आहे, होत आहे. त्यातनं 2052 पर्यंत या शहराला जेवढं पाणी लागेल ते पाणी देण्याचा प्रयत्न आपला आहे. भूमिगत गटारी करता 428 कोटी रुपये, 350 कोटी रुपयाचे 54 रस्ते या ठिकाणी आपण केले आणि त्यासोबत 48 रस्त्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून दिला, ज्या माध्यमातून एक आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालं पाहिजे. साई मंदिरचा उडान पूल असेल, 35 कोटीची कोर्टाची इमारत असेल, 200 खाटांचे माता बाल रुग्णालय असेल, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी 15,000 घरं असतील. 6,000 घरं पहिल्यांदा ठरली होती, आता ती 15,000 घरं केली आहेत आणि त्याचाही DPR हा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे. आपण या भिवंडी शहराला जवळजवळ 100 इलेक्ट्रिक बसेस द्यायचा निर्णय केला आहे. त्यासाठी नागाव, टेमघर, कोंबडपाडा या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारलेले आहेत. कुठल्याही प्रकारे प्रदूषण न करणारं अशा प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट या भिवंडीमध्ये तयार करण्याचा प्रयत्न आपला आहे. बायोमायनिंग करता 40 कोटीची कामं सुरू झाली आहेत. 19 नागरी केंद्र, प्रत्येक केंद्राला 75 लाख रुपये त्या ठिकाणी दिले आहेत आणि मोठ्या प्रमाणात गरीबातला गरीब आमचा जो इथला फुटपाथ दुकानदार आहे अशा 9,000 लोकांना PM स्वनिधीमधनं देखील मदत करण्याचं काम आपण केलं आहे. PM विश्वकर्माच्या अंतर्गत 731 कारागिरांना त्या ठिकाणी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण दिलंय. 32 कोटी रुपयाची अग्निशमन वाहने दिली आहेत. पण कचरा संकलनाकरता या ठिकाणी आपण मदत केली आहे. सौर ऊर्जेकरता आपण मदत केली आहे आणि विशेषतः पॉवर लूम करता मोठ्या प्रमाणात विजेची सवलत ही देखील आपण या ठिकाणी दिलेली आहे.
आणि ती सवलत पुढच्या काळामध्येही कंटिन्यू करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि एवढंच नाही तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला विकास कसा करता येईल त्या संदर्भातला आपला प्रयत्न आहे. मी भिवंडीकरांना एवढंच सांगण्याकरता आलो आहे, अनेक लोकांना वर्षानुवर्ष संधी मिळाली, त्यांनी भिवंडीचं काही केलं नाही. आम्हाला संधी न देता जर आम्ही इतकं काम करून दाखवलं तर तुम्ही संधी दिली तर नेमकं या ठिकाणी आम्ही काय करू याचा विचार तुम्ही करा. मी तर तुम्हाला सांगायला आलो आहे, या भिवंडीमध्ये आमच्या महायुतीचा महापौर बसवा. त्या महापौराकडनं भिवंडीच्या विकासाचा जेवढ्या किमतीचा आराखडा येईल तो पूर्ण करण्याची गॅरंटी हा देवाभाऊ या ठिकाणी घेतोय. भिवंडीला निधीची कमतरता पडू देणार नाही, पैशाची कमतरता पडू देणार नाही. ही लिव्हेबल सिटी करू. या शहरातल्या सामान्य माणसांना, नागरिकांना त्या ठिकाणी ज्या सोयी आहेत त्या सोयी देण्याचा प्रयत्न करू. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासोबत या भिवंडीमध्ये रस्ते असतील, त्याचं रुंदीकरण असेल, त्या ठिकाणी नवीन प्रकारचे फ्लायओव्हर्स असतील, आणि एवढंच नाही तर आवश्यकता पडली तर टनेल्सच्या माध्यमातून या भिवंडीला डिकंजेस्ट कसं करता येईल त्याचा देखील एक प्लॅन तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलो आहे. ही एक संधी आहे. आपण बघितलं असेल, ज्या ज्या शहरांनी भाजपचा आणि महायुतीचा महापौर दिला त्या शहरांचा चेहरा आपण बदलला आहे. महेश आता सांगत होता, ठाण्यासारखा विकास आम्हाला करायचा आहे, मुंबईसारखा विकास करायचा आहे. मग तो जर आपल्याला करायचा असेल तर या ठिकाणी आम्ही पाहिजे तेवढा विकास निधी द्यायला तयार आहोत. पण इथे जर तुम्ही योग्य लोक बसवले नाहीत, या ठिकाणी जर तुम्ही असे लोक बसवले की आलेला पैसा हा ते जर घरी घेऊन गेले, जनतेच्या विकासाच्या ऐवजी त्यांनी जर स्वतःचेच मजले उभे केले, तर आपण किती पैसे दिले तरी या ठिकाणी फायदा होणार नाही. आज आपल्याला माहिती आहे, मोदीजी या ठिकाणी अमृत शहराच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत. शहराच्या विकासाचा एक नवीन आराखडा हा मोदीजींनी मांडलेला आहे. हा आराखडा भिवंडीमध्ये न्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्याच विचाराचा महापौर आणणं हे देखील क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून आज आपल्याला विनंती करण्याकरता आलो आहे. बघा, आम्ही जे बोलतो ते करतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक प्रचंड मोठं बहुमत आम्हाला मिळालं. हे बहुमत मिळाल्यानंतर लोक म्हणायला लागले, आता यांना इतकं मोठं बहुमत मिळालंय, आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील. 1 वर्षापेक्षा जास्त काळ गेला पण लाडकी बहीण योजना बंद झाली नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला सांगतो बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. पण आता आमच्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे, आता लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे. लखपती दीदी. महाराष्ट्रामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी झाल्यात. पुढच्या 4 महिन्यात हा आकडा 1 कोटीपर्यंत पोहोचणार आहे. आता भिवंडीच्या जनतेने महायुतीला निवडून दिल्यानंतर महेशजी, कपिलजी आणि मंचावरच्या सर्व नेत्यांची जबाबदारी आहे, माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका, भिवंडीच्या माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायची जबाबदारी ही मी तुमच्यावर देऊन जातोय, या महानगरपालिकेवर देऊन जातोय. बंधू भगिनींनो, मी फार वेळ आपला घेणार नाही, पण भिवंडी हे बदललेलं भिवंडी पाहायचं असेल, एक आधुनिक भिवंडी पाहायचं असेल तर तुम्ही सुरुवात चांगली केली आहे, षटकार मारलाय, आता थांबू नका. 15 तारखेला तुम्ही मतदान केंद्रावर जा, त्या ठिकाणी 4-4 मतं द्यायची आहेत. गेल्यानंतर मशीनवर ज्या ठिकाणी कमळ किंवा धनुष्यबाण दिसेल तिथलं बटन दाबा,
दुसरा विचार करू नका. 15 तारखेला कमळाचा आणि धनुष्यबाणाचा विचार तुम्ही करा. 16 तारखेपासून 5 वर्ष तुमचा विचार आम्ही करू, तुमची काळजी आम्ही घेऊ, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.